जालनाच्या सुनसान रस्त्यावर एका कारच्या आतून आलेल्या गोळीबारातून ओरडा ऐकू आला आणि त्यावेळेस ते तरुण जमिनीवर कोसळला. हा कोण, का झाली हत्या आणि या सगळ्या मागे राजकीय सत्तेचा हात आहे का? प्रेक्षकांनो, आज आपण जालन्यातील गजानन तौर या तरुणाच्या हत्येच्या मागचं गूढ उघडण्याचा प्रयत्न करणार आहोत. एक अशी कहाणी जी ऐकून तुम्हाला शहारे होतील. 11 डिसेंबर 2023 दुपारचे 3 वाजले होते. गजानन तौर आणि त्याचे मित्र रामनगर साखर कारखान्याजवळून कारने जालना शहराकडे जात होते. अचानक धडधड कारवर कोणीतरी गोळ्या झाडल्या. गजाननने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पिस्तूल काढले, पण तो किती वेळ लढणार. त्याच्या डोक्यात 2 गोळ्या लागल्या, रक्ताचे पाठ वाहू लागले आणि काहीच कळण्याआधीच तो जमिनीवर कोसळला. त्याच्या मित्रांनी त्याला हॉस्पिटलमध्ये नेले, पण डॉक्टरांनी केवळ एकच वाक्य बोलले, हा माणूस आता या जगात नाही. अशा भीषण रीतीने गजानन तौरच्या जीवनाचा शेवट झाला. पण प्रश्न उरतो, का झाली हत्या, कोण होतं यामागे? गजानन तौर जालन्यातील लोक त्याला जालना किंग म्हणून ओळखत. सोशल मीडियावर देखील त्याची जोरदार चर्चा होती. पण हा किंग खरं तर कोण होता? 2011 पासून पोलीस रेकॉर्डमध्ये त्याची नावे 16 वेळा नोंदवली गेली होती. दहशत, भांडणे, गुंडगिरी, अगदी एनडीपीए अंतर्गत त्याने तुरुंगवासही भोगला होता. पण यातच एक मोठं रहस्य दडलं आहे. गजानन हा शिंदे गटाचा आमदार अर्जुन खोतकर यांचा जवळचा माणूस होता. त्यांच्या रॅलीत, मीटिंगमध्ये नेहमी दिसत होता. मग हा जालना किंग का ठरला हत्येचा बळी? भागवत डोंगरे, लक्ष्मण गोरे हे सगळे गजाननचे जुन्नर